अप्रतिम हिमाताई. पुढच्या अभंगाकडे वळत असताना मुळात त्यातला पहिला शब्दच समोर आला आणि कमालीची गोष्ट समोर आली. झटकन सांगते. मला माहिती आहे जसे वेळेचे काटे पुढे सरकायला लागतात तसे आपल्यालाही टोचायला लागतात. त्याच्यामुळे असं होतं की कबीरजींच्या समोर एक व्यापारी येऊन थांबतो आणि आल्यानंतर ते बरोबर छान वस्त्र विणत असतात ना, विणकर ते. तर विणकर असल्यामुळे छान वस्त्र विणून समोर असतात. ते झटकन हातनं उचलतात आणि तो व्यापारी एखादा झुरळ झटकाव ना तसा असा झटकत किंवा फडफडात विचारतात, ए कबीर इसकी किंमत तो बोलो. तर कबीरजी आत्ताच्या भाषेत सांगते, समजा 1000 म्हणाले असतील तर इतका विकृत असतो तो अक्षरशः ते वस्त्र मधनं फाडतो, त्याचे 2 तुकडे करतो आणि दोन्ही हातांनी नाचवत विचारतो, अभि बोलो. कबीर म्हणतात 500. तेव्हाच्या काळाचा फक्त मी आत्ताचा हिशोब घेऊन सांगते हा. नंतर अजून त्याचे 4 तुकडे करतो, ते म्हणतात 250. अजून कमी तुकडे करतात, ते म्हणतात 100. असं करत तो चिंध्या करतो त्या कापडाच्या. तरीही विचारतात, शांत असतात कबीर, तरी चिडत नाहीत. पुन्हा विचारतात की काय बोल की. असं म्हणल्यानंतर कबीरजी सांगतात की काय तुला जी काही नाममात्र किंमत द्यायची ती दे, चिंध्यांचं काय सांगू. तरीही याची विकृती संपत नाही. हा त्याचेही धागे धागे विषविषित करतो आणि एक धागा असा नाचवत विचारतो, अब बोलो कबीर कितने में दोगे. तर कबीरान सांगतात की मी हे वस्त्र विणलेलं नाही, हा तर मूलभूत धागा आहे, त्याची किंमत मी तुला काय सांगू, तुला जी वाटते ती दे. त्यावरही तो म्हणतो की अहो तुमच्या या धाग्याला नाममात्र तरी किंमत आहे का, तो बाजारात जाऊन विकला तर छदाम दमडी पण कोणी देणार नाही. हे ऐकल्यावर मात्र ते जरा अस्वस्थ होतात. सगळे धागे एकत्र करतात, पुन्हा एकदा त्यांच्या धोट्यावर लावतात आणि विणायला सुरुवात करतात. आणि जेव्हा वस्त्र विणून समोर येतं तेव्हा सुती कापडाचं वस्त्र रेशमी झालेलं असतं, त्याला जरी किनार आलेली असते आणि अख्खी रामाची मूर्ती त्याच्यावर चितारली गेली असते. व्यापारी वरमतो, माफी मागतो आणि म्हणतो की अहो कसं शक्य आहे. ते म्हणाले, अरे काय आहे, तुला तो धागा वाटतो रे, मी धागा नाही माझं नाम विणतो त्याच्यात. नाम विणणारी माणसं कामातही राम बघतात, एक लक्षात घ्या. त्याशिवाय हे शक्य होत नाही. तो अखंड विणला जाणारा धागा ह्या त्या अमूल्य असण्याचा आहे. व्यापाऱ्याला त्याची किंमत काय कळणार. शेवटी त्यांना हेच म्हणून म्हणायची वेळ येते कबीरांना की चादर हो गई बहुत पुरानी, अब तो कुछ तो समज सोच अभिमानी. गळून पडला तर बरं, वरती जायच्यात कळो एवढीच इच्छा. पर हे करेपर्यंत फक्त रेवाताईविषयी एक गोष्ट पटकन सांगून पुढे सरकते. आपल्या सगळ्यांना आदरणीय असणारे तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्यासमोर रेवाताईचं गाणं झालं होतं. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा गायली आणि रेवाताईला नरसिंहरावांनी एकदा नाही तर तब्बल 2दा वन्समोर दिला आणि स्वतः जाऊन विचारलं की अगं तुला इतकी छान कानडी भाषा कशी येते. ताईचा अज्जोळ कानडी वळणाचं आहे. पण ही केवढी मोठी पावती. एखाद्या पंतप्रधानानं एवढ्या मोठ्या पद्धतीने दाद देणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. पंतप्रधान सुरातच असावा लागतो की देश सुरात असतो.
चादर